नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालान्दिवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानीकदक्षम् श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तन् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। ग्रामदैवत पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी माझे सद्गुरुनाथ श्रीपादरावांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय पाटील महाराज, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व महिला भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला चाललेला जो उपक्रम आहे चांगदेव 65 आणि त्याच्या अंतर्गत चांगदेव 65ची जी पहिली ओवी आहे त्याच्यावर चिंतन चालू आहे आणि त्या ओवीच्या निमित्ताने संपूर्ण चांगदेव 65 या ग्रंथाचा वेध घ्यायचा आपण प्रयत्न करतोय। स्वस्ति श्रीवटेषु जो लपो निजगदा भासू दावी मग व्यासू प्रगटला करी। स्वस्ति श्रीवटेषु जो लपो निजगदा भासू दावी मग व्यासू प्रगटला करी। गेली 4-5 दिवस आपण लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करताय, काय गोष्टी समजताय, काय गोष्टी समजल्यासारख्या वाटताय आणि काही गोष्टी समजत नाही। त्यातल्या काही गोष्टी सोप्या सोप्या लक्षात राहत आहेत आणि काही गोष्टी ऐकल्या पण लक्षात राहत नाही, लक्षात ठेवायला थोडं जड जाते असंही माझ्या लक्षात येते। पण आता काय करणार, हे असंच आहे, आपलंच आहे पण आपल्याला कळेना आता काय करावं। आपण आता विषय पाहतोय, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, तुमचंच आहे, प्राण तुमचाच आहे, डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा हे तुमचंच आहे, हात, पाय, वाणी, बुध, उपस्थ हे तुमचंच आहे आणि या सगळ्यांना घेऊन तुमचाच व्यवहार चाललेला आहे। विषय जे 5 आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे सगळं आपलंच आहे, आपल्या आतमधलं आहे। आपल्याला बाहेरचं थोडस लवकर समजते पण आपलं आपल्याला समजेना। आम्हाला जगाची कोडी सुटायला लागली पण आमचं कोड सुटेना आणि आपल्याला आपलं कोड सोडवायचं आहे का कोणास ठाऊक, पण आपलं आपल्याला अवघड वाटायला लागलं आणि आमच्या सारख्याने तिथं बसून एखाद्याचं भांडण सांगितलं तर ते सोपं वाटायला लागलं आहे की नाही बाबा। कोणाचं भांडण सांगितलं तर सोपं वाटायला, पण आमच्या आतला प्राण सांगितलं, आमच्या आतलं मन बुद्धी सांगितलं, आमच्या आत्म्याबद्दल काय बोललं की हे जरा जड जाते, हे जरा अवघडच जाते, आता काय करावं। जड गेलं, अवघड गेलं तरी बी या चिंतनानेच आपली वाट पुढे जाणार आहे हे लक्षात असू दे। लोकांची भांडणं ऐकून आपलं काय होणार आहे, काय आपल्याला त्यातून मिळणार आहे?
बरं, ती भांडणं ऐकायची सवय झाली. कोणाची भांडणं लागली की माणसं हळूहळू भांडणाकडे जातात आणि ऐकू येईल अशा ठिकाणी उभी राहतात. आणि जे ऐकायला नव्हते ते ज्याने ऐकले त्यांना विचारतात काय झालं होतं. त्याचं काय नाही रे, नाही मला पहिल्यापासून सांगू काय झालं. एकदा सांगितलं नाही, हे अजून एकदा सांगितलं. लोकांची भांडणं ऐकण्यात लय आम्हाला मूड आहे. असे विषय आपल्याला आवडायला लागले आणि हा विषय आपल्याला आवडेना, कारण सांगणारा नाही की सांगण्याचा थोडासा कमी प्रयत्न केला त्यामुळे आपल्या बी कानावर पडलं नाही, त्यामुळे अवघड वाटायला लागले. एकदम सोपा आहे, आपला आहे. फक्त थोडस लक्ष दिलं की आपलं काम होणार, का होणार नाही. पण साधू संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते कोणाला न कळावं असं लिहिलंय का कळावं असं लिहिलंय, जरा खरं सांगा बघू. साधू संतांनी जे ग्रंथ लिहिले ते कळण्यासाठी लिहिले, कळण्यासारखे लिहिले का न कळण्यासारखे, न कळू नये म्हणून लिहिले. कळाव म्हणून लिहिलेत की नाही. ज्ञानेश्वरी आम्हाला कळाव म्हणून लिहिली की नाही मला सांगा. की संस्कृत मधले 700 श्लोक होते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, हाच उपदेश केला. पण आता ती संस्कृत भाषा आम्ही शिकत बी नाही, बोलत बी नाही, कानावर बी नाही. आता काय करावं. माऊलींना दया आली, मग आपली बोली भाषा प्राकृत भाषा त्याला. प्राकृत म्हणजे जी प्रकृतीला अंगवळणी पडली ती प्राकृत. त्याच्यात आणली मूळबद्ध करून, तेही आम्हाला कळेना. त्याच्यावर उपाय काढला. आपल्या जवळच्याच गावचे परमादरणीय महान संत साखरे महाराजांनी त्याच्यावर भाष्य केलं, मराठी वर्तमान. दांडेकर मामाने त्याच्यावर भाष्य केलं. अजून बरेचसे भाष्यकार की जेणेकरून ही गोष्ट आपल्याला कळावी. तसंच संस्कृत मध्ये सुद्धा या प्राकृत मध्ये माऊलींनी चांगदेवरायांना उपदेश केला की चांगदेवा तू कोण आहेस रे, तू कुठून आलायस, तुला काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे, तुझं स्वरूप काय आहे, तुझा आणि देवाचा काय संबंध आहे, तुझं स्वरूप काय, देवाचं स्वरूप काय. हे दिसणारं जग खरं आहे का खोटं आहे, त्या दिसणाऱ्या जगातली माणसं खरी आहेत का खोटी आहेत, तुझा देह, तुझं गाव हे सगळं खरं आहे का खोटं आहे, याचा निकाल हे समजावून सांगितलं. ज्याला ज्याला तू माझं म्हणशील ते तुझं नाही असं लक्षात घे. किती जरी तुला नाही पटलं तरी तेच खरं आहे. देहाला माझं म्हटलं तरी देह तू नाही, बाकी इतर नातेवाईकांना तरी माझं म्हटलं तरी ते तुझं नाही. जे तुझं आहे ते तुम्ही अभंग म्हटलं की नाही, देव माझा 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 मी देवाचा. हा पुढे काय, हीच माझी सत्यवाचा. मग ह्या चरणाचा कधी थोडा विचार केला की नाही तुम्ही, देव माझा माझा मी देवाचा. मग ज्या देवाला माझं म्हणता तो देव कसा आहे बरं, निर्गुण निराकार आहे. बरोबर आहे. केवढा आहे तो, कधी पाहिला का, कधी भेटला का त्याला, कधी काय त्याला पत्र लिहिलं का, बाबा बरा आहेस का, तुला ताप आला होता का, तुझं कसं चाललंय, फार दिवस तुझी माझी भेट नाही. कारण तू माझा आहे, माझी बी तुला चौकशी नाही, तुझी बी मला चौकशी नाही. कसं काय चाललंय तुझं. कुठे राहतोय तू. बरं हे नाही कळलं तर कोणाला तरी विचारावं. इथं आमचे सुधीर बाबा आहे, अगदी माहिती येतात आता सगळ्यांची नाव मला माहित नाही. विचारावं बाबा, हे देव माझा देव माझा, देव देव, देवाला जायचं, देवाला जाऊन आलो, देवाला भेटायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं आहे. हा, मी
इथं काय देव लक्षात येणं तर पंढरपूरला जातोय आम्ही, पंढरपूरला लक्षात येणं तर बालाजीला जातोय, बालाजीला लक्षात येणं तर काशीला जातोय, काशी करून मी लक्षात येणं तर वाराणसीला जातोय. देवाला भेटायची धडपड चालली. मग तू कसा आहे बाबा, त्याचं मला तो भेटला पाहिजे, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, त्याचा माझा संबंध आहे. तो बी म्हणतो ममेव वंशो जीवलोकी जीवभूता सनातना हा, आणि हे सगळे माझे आहेत आणि या सगळ्यांचा मी आहे. तुम्ही बी म्हणता इकडून तो माझा मी त्याचा, आणि तो बी म्हणतो तुम्ही माझे आणि मी तुमचा. मग हे माझ्याचा आणि मीचा संबंध आपण जोडला पाहिजे की नाही. मला एक आणखी प्रमाण आलं होतं कीर्तनकार, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. एक ते मध्ये विसर पडला होता, जोडलेलंच पद्मनाभ आहे, ते काय तुटायची वस्तू नाही. पण तुटल्याचा भास झाला. पद्मनाभ तुटेल कसं काय, आकाश तुटेल का. पण आता या हाताच्या इकडचं या हाताच्या तिकडचं असं म्हणावं लागते. हातमध्ये उपाधीमध्ये घाटातलं म्हणावं लागते, राजनातलं म्हणावं लागते, मठातलं म्हणावं लागते. हे मठ बांधलं आपलं, मंदिर बांधलं की मंदिरा एवढा आकाश, घट धरला की घटा एवढा आकाश, पोटात गेले की पोटा एवढा आकाश, नाकात गेले की नाका एवढा आकाश. मग आकाशाचे काही तुकडे पडले का काय एवढे नाही ना, ते आहे तसंच आहे. पण मध्ये उपाधी आली म्हणून त्याला तेवढं म्हणावं लागतं. तसा भगवंताचा ना आपला कधी संबंध तुटला नाही. पण मध्ये हे देह उपाधी आली, नामारूपाची उपाधी आली, व्यवहार चढला आणि त्याचा विसर पडला, आणि तो विसर बाजूला काढणं शेती मारते का मागे दादा जरा कमी करायचा. आता येतोय का बरोबर आवाज, येतोय का बरोबर आवाज, बरोबर येतोय का. कानाला त्रास झाला की मला सांगा. काय होतं, बोलताना कमी आवाज असतो आणि मग बोलता बोलता तो थोडा जास्त होतो. राहू दे अगदी बसा इकडे, करू आपण त्याच्या अंतर वाढवूया. इकडे बसा, त्याला कधी शोधायला जाता वेळ कमी आहे आपल्याकडे. माझा आणि देवाचा संबंध याचा विसर पडलाय आम्हाला, आणि तो पडलेला विसर पुन्हा कुणीतरी लक्षात आणून द्यावा, पुन्हा कुणीतरी ते आहे तसं सांगावं. त्याचं नाव आहे पद्मनाभ जोडीला. बरं आपल्यालाच विसर पडतो असं नाही, देवाधिकांना बी त्याचा विसर पडलेला आहे. काल आपण चांगदेवाच्या अनुग्रहापर्यंत आलो होतो की ना. मुक्ताबाई त्यांना अनुग्रह देते, केव्हा देते, काय तपासलं मुक्ताबाईंनी चांगदेव राहायचं, सोपं सोपं सांगत चला, साधं साधं लक्षात राहण्यासारखं. काय काय परीक्षा घेतली मुक्ताबाईंनी. हा बरोबर आहे, सांगा जरा इकडून थोडा एखादा आवाज येते. चुकले की चुकलं तर पहिल्याच वेळेस सांगितलंय. काहीतरी परीक्षा घेतली ना चांगदेवाची. सकाळी तुला अनुग्रह द्यायचा आहे, काय सांगितलं, सकाळी काय लागेल सांगितलं अनुग्रहाला, बोला. हा बाबा काय लागेल, बळी 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 लागेल. हा कुणाचं बी लागेल एक बळी. मी देवी आहे म्हणे, देवीचा हा नाही. शिष्याची ती चांगदेवाची होती, खरी शिष्याची नव्हती, चांगदेवाची होती परीक्षा. चांगदेवाला सांगितलं की एक कोणतरी कापायचं, एक कोणतरी कापायला माणूस मला बळी घेऊन येईल. हा हो हो, शिष्य काय कलियुगातले होते ते जरा आगाऊ होते, आपल्यासाठी चाप्टर माणसं होती. शिष्याने रातोरात चांगदेव महाराजांना यांचं गुरु पण बी नाकारलं आणि यांचं शिष्य पण बी नाकारलं. यांची विद्या बी नाकारली आणि यांचे मंत्र बी नाकारले. आणि खुशाल आपल्या घरी उघडे वाघडे फिरत होते, ते कपडे घालून गेले आहेत तसे. आणि मग चांगदेवरायांच्या लक्षात आलं माझं कोण नाही.
एका श्रीगुरु शिवाय माझं कुणीही नाही हे लक्षात आलं आणि चांगदेव त्याला माझं म्हणत होता, माझं समजत होता. ते सगळं बाजूला सारलं. मग चांगदेवालाच हा विसर पडला होता का देवादिकांना विसर पडला होता? श्री गुरु माऊली मुक्ताबाईंनी चांगदेवरायांना जो अनुग्रह दिला, तो अनुग्रह याच्या अगोदर अनादी काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. अहो, ब्रह्मदेवाला सुद्धा मी कोण आहे, मला काय करायचं आहे याचा पत्ता लागत नव्हता. हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी बी मेळ बसेना. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. एकटाच होता या सृष्टीच्या पूर्वी, एकटा ब्रह्मदेव होता. काय मेळ लागेना, काय करायचंय, सृष्टी करायची बुद्धी तयार होईना, कळेना, एकटा फिरत होता. तो मज ईश्वरातेही न ओळखे, आपल्या पित्याला बी ओळखत नव्हता. ना सृष्टीही करू शके, त्याची अवस्था सांगताय. अरे मला ईश्वराला बी ओळखत नव्हता, हा सृष्टी बी करू शकत नव्हता. तो थोरू केला एके नामे जेने. जे नाव आता तुम्हाला म्हणतायत ना आमचे पाटील महाराज, हात जोडून करा, मग जमतंय का बघा, होईल का? जसं माऊली मुक्ताबाई श्री गुरु चांगदेवरायांना आता देव पाहतात तेव्हा त्यांचा विनियोगाचा आपण पाहू. तेच नाव तुमच्या बऱ्याच वेळा भाग्याचा उल्लेख केला जातो ना. तुका म्हणे का नामा म्हणे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे बोलायचं ना बघायला, तरीच जन्मीजे याची लागे. तरीच म्हटलं वरची चरणायची सगळी तरी भाग्य या नावे. भाग्य कोणतं वरती सांगितलं. भाग्य कळालं पाहिजे. आठव नाठव त्याच ह्याच्यात आहे ना. पिकले या शेंदे कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंगे. आठव नाठव गेला भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग. हो याची लागी याच ये, याच भाग्यासाठी हा जन्म आम्हाला आहे. तुमच्याही भाग्याचा उल्लेख कीर्तनकार प्रवचनकार आम्हालाही भाग्य असं वाटतं. महाराज म्हणतात लय भाग्याचे तुम्ही. नाशिवंताची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण नाही. ते ना बरोबर येणार, ते दुःख देणार आहे सगळं. बसा महाराज बसा. पुण्य फळले बहुत दिवसा. हा अभंग पाठ आहे, चांगली पाठांतराची म्हणजे. हा तुम्ही प्रमाण सांगितले की मला आनंद होतो. भाग्य उदयाचा, हा भाग्य उदयाचा असा झालो सन्मुख तो कैसा. हा संत चरण पावन. पुढे काय झालं? पुढे आज फिटले माझे कोडे. कधी? संत भेटल्यानंतर, श्री गुरु भेटल्यानंतर. मुक्ताबाई भेटले चांगदेवरायांना. आजी आता 1400 वर्ष जगून मरून न मरता वाचलो म्हणून आजी फिटले माझे कोडे. काय पुढे भेटलं? बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे पा. श्री गुरु भेटला. आहा माझं कोडच फिटलं. एका जन्माचं नाही कोड, अनंत जन्माचं कोड फिटलं. काय झालं? कोंदाटले पुढे परब्रह्म सावळा. तो परमात्मा साक्षात कोंदाटला. ते भाग्य तुमच्या इथे आलंय. ती व्यवस्था तुमच्या मंडपात आली. आता तुमचं पुण्य तर आहे, पण त्याला फळ, पुण्य असावं पुण्याला फळ यावं. महाराज दोन गोष्टी आहेत बरं का. झाड दारात असावं, झाडाला आंबे लागावं. नाही ते झाडाला आंबेच लागत नाही. आणि लागले तर कोण ठेवू देत नाही, ठेवले तर ते नीट पिकत नाही, कुणीतरी दुसरंच काहीतरी होत.
पुण्य कळलं पाहिजे. नुसतं पुण्य असेल तर वापरतात ना संसारात. आम्ही आमचं पुण्य कशासाठी वापरलंय खरं सांगा बरं बाबा. लहानपणापासून विचार केला चांगली शाळा मिळू दे, चांगले मार्क्स पडू दे, गेलं पुण्य. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू दे, गेलो असलं तर गेलं पुण्य. चांगली नोकरी लागू दे, गेलं पुण्य. चांगली बायको मिळू दे, गेलं पुण्य. चांगली मुलं होऊ दे, गेलं पुण्य. लय पैसे मिळू दे, अजून गेलं पुण्य. आता उरलंय काय? सगळं पुण्य घालवलं संसारामध्ये. पुण्य होतं आमच्या. पुण्य असल्या पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य देह मिळत नाही. समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे मिश्र फळ पाहुणे सांगतात. अरे समान झालं पाहिजे त्यावेळेस या देहाची प्राप्ती आहे. पुण्य खर्च झालंय तरी मी उरलेल्या पुण्याला फळ आलंय तुमच्या. तरी मी पुण्य साठा आहे, चांगलं आहे. तुम्ही नामस्मरण करताय, भजन करताय. कुणीतरी इथल्या महात्म्याने प्रार्थना केली असेल सांगतो की हा विषय देव कळावा, देवाचं स्वरूप कळावं, नाम मिळावं अनादिकालचं, आमचा उद्धार व्हावा, मोक्ष स्वरूपाला प्राप्त. कुणीतरी महात्म्याने इथं बसून चिंतन केलेलं आहे, त्याचं देवानं ऐकलंय. अशी व्यवस्था होत चालली. सगळे महात्मे कीर्तन करतात. हा विषय सुंदर विषय. रोजच्या रोज नामाचा प्रसार, नामाचं महत्व आणि आपल्या उद्धाराची व्यवस्था कशी आहे सांगण्याचा प्रयत्न. ज्याची त्याची भाषा आहे, ज्याचा त्याचा भाग आहे. प्रत्येक अभंगातून एकच सांगणं, बाबा रे सावध हो, सावध होऊन अहम वागा सोहम वागा प्रेम नका, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. काय एक 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 इच्छा मळीस पाहू नका, पडाल बोध बुद्धली ज्ञान देवती उजळा महाद्वारी. गोड चिंतन आहे. असा निरोप तुमच्याकडे हात जोडून देत आहे की एवढं जरा गोष्ट सांभाळून घ्या, समजून घ्या. सांभाळून घ्यायचं, समजून घ्या, स्वीकार करा आणि आपल्या जन्माचा उद्धार करा. देवादिकांना सुद्धा हा अनुग्रह आहे. ब्रह्मदेवाला हंस रूपाने परमात्म्याने रूप धारण केलं हंसाचं. आणि तो अनुग्रह, पहिला अनुग्रह या मालिकेतला. विष्णूची मालिका आहे, भगवान शंकराची मालिका आहे, ब्रह्मदेवाची मालिका आहे. तिन्ही मालिका वाहतात मूळ ब्रह्मा विष्णू महेशापासून. तिथून ते अनुग्रह घेऊन पुढे वाहते. पहिला अनुग्रह दिला गेला हंस रूपाने ब्रह्मदेवाला. लक्षात घ्या, कुणाकुणाला हा अनुग्रह मिळालाय, कुणाकुणापर्यंत हे तत्वज्ञान आहे. देवादिकांच्या ऋषीमुनींच्या. ब्रह्मदेवानी सप्त ऋषीपैकी अत्री ऋषी, इकडे मालिका चालताना अत्री वशिष्ठ, प्रभू रामचंद्राचा विषय येताना वशिष्ठ आहेत तिथे. हो, आणि तीच वशिष्ठाचीच परंपरा बरं का. महाराज खाली ही आद्यशंकराचार्यापर्यंत येते. वशिष्ठ आहेत, त्याच्यानंतर शक्ती आहेत, शक्तीनंतर पराशर आहेत, आदिनारायण व्यास महर्षी आहेत, व्यास महर्षी नंतर शुकमुनी आहेत, शुकमुनी नंतर गौडपादाचार्य आहेत, गौडपादाचार्यानंतर गोविंद येते आहेत, आणि गोविंद येते आद्य शंकराचार्यांचा विषय. हा परंपरा कशा वाहतात. देत आले अधिकारी पाहून. इकडे अत्री ऋषींना दिला. माहिती आहे आपण सगळ्या कथा. अनुसया, अत्री ऋषींचे पुत्र. अत्री ऋषींचा मुलगा कोण? सांगा की असं गप्प गप्प का बसताय. दत्तात्रेय. त्यांना सुद्धा अनुग्रह आहे. सर्व मालिकेमध्ये मुख्य दत्ता आहेत. मध्ये नवनाथांचे पण गुरु श्री गुरु दत्त आहेत, इकडे पण श्री गुरु दत्त आहेत. दत्ताना अनुग्रह अत्री ऋषींचा आहे. आणि मग बऱ्याच वेळा ते थांबलं होतं. या मालिकेत इकडे प्रवेश करताना जालवणकर महाराजांना जालवणकर महाराजांच्या नंतर लक्ष्मण महाराज ना, लक्ष्मण महाराजांनंतर बलभीम महाराज.
बलभीम महाराजाच्या नंतर सखयानंदानंतर शांतामाई, मला वाटतं या करमाळा तालुक्यामध्ये ते सगळे महात्मे. शांतामाई नंतर बंडोबाबा नंतर केळोबाबा नंतर श्रीपादबाबा नंतर अमृतेदादा या भागाच्यांचं काय आहे ते महात्मा आहे. नंतर सुधीर बाबा आहे. असं ते अनादिकालचं तत्व चालत पुढे आलेलं. आता असं कोणीतरी तयार केला नाही की आमचं, असं नाही. माऊलींची परंपरा आहे. आदिनाथ, हो मच्छिंद्रनाथ मध्ये पार्वती माता सुद्धा आहे, पण तिथं विनियोग झाला नाही, काही अडचण आली त्याच्यामुळे. गोरक्षनाथ आहे, निवृत्तीदादा आहे, ज्ञानदेव आहे, सोपान काका आहे, मुक्ताबाई आहे, चांगदेवापर्यंत आहे. तिकडून तुकोबार आहे, बाबाजी चैतन्य आहे, ती चैतन्याची परंपरा तिकडून आली. प्रभू रामचंद्र प्रगट होऊन रामदास स्वामींची परंपरा आहे. स्वरूप संप्रदाय साक्षात प्रगट झाले स्वामींच्यासाठी, तपश्चर्या तेवढी झाली, प्रगटीकरण आहे. आजही प्रगटीकरण काही तुम्हालाच ह्या म्हणतात असं नाही. देवाधिकांना सुद्धा त्यांचा सुद्धा उद्धार याच नामाने झालेला आहे, लक्षात घ्या. आणि ते नाम शास्त्राला अनुसरून, शास्त्रात ज्याचा निर्देश आहे, शास्त्रात तो शब्द वारंवार आलेला आहे, तो अनुग्रह, तो प्रबोध आपल्याला घेण्याची विनंती करता, जेणेकरून या जन्म मरणाची रहाटी संपून जाईल. पहा ना, आपलं चिंतन चाललंय चांगदेव महाराजांचं. तसा जर विचार केला, 14 विद्या 64 कला, सगळे अधिपती राजे रजवाडे सगळे चरणाशी लोळत होते, सगळं वैभव होतं, मठ सगळं होतं वैभव, पण तरी सुद्धा अपूर्ण होतं. त्यांनी भागणारा नव्हतं, जन्म मरण चुकणार नव्हतं. काल आपला विषय झाला जन्माचं दुःख भयानक आहे. काय करायचं? मग आपण चांगला विचार का बरं करू नये? आपल्या हिताच्या गोष्टीचा आपण का बरं विचार करू नये? जर मोठमोठ्या महात्म्यांनी याचा विचार केला, नामदेव महाराजांनी विचार केला, निळोबारायांनी विचार केला, नाथ महाराजांनी विचार केला, ज्ञानोबारायांनी विचार केला, श्री मुक्ताबाईंनी विचार केला, चांगल्या विचार करताय, चांगल्या सर्व सज्जनांनी विचार केला, साधू संतांच्या चरणाशी गेले, जे तुमच्याकडे आहे ते आम्हाला द्या. आमचा अज्ञान अंधकार दूर करा आणि आम्हाला प्रकाशाची ओळख करून द्या. आम्हाला आमचं स्वरूप कळवून द्या. आम्हाला देव भेटून म्हणायचं भेटलेलाच आहे, पण आता भेटलेला कळे ना आम्हाला देवाची ओळख करून द्या. आम्हाला मोक्ष स्वरूपाचा रस्ता सांगा. सगळ्यांनी विनंती केलेली आपल्या श्री गुरूंच्याकडे. हिमालयात गेलेले साधू रोहिदास बाबा काय नाही म्हणे, जमीन विकून वैराग्य झालं होतं, गेले हिमालयामध्ये, काय मेळ बसेना. महात्मा श्रीपाद बाबांचा स्पर्श झाल्याबरोबर हिमालयात सगळं सोडलं नाही, तर चरणाशी राहील आणि सर्वांना तोच निरोप द्यायला लागला. हे इथं खरं तत्व आहे. मंत्र तंत्र गंडा दोरा रिद्धी सिद्धी तुमचं चांगलं होईल वाईट काय त्याचा संबंध नाही याच्याशी. तुमचं चांगलं होणं म्हणजे मोक्ष स्वरूपाला प्राप्त होणं. तुमचं चांगलं होणं म्हणजे जन्म मरणाच्या वाटेतून सुटणं. याच्यापेक्षा दुसरं कोणतंच चांगलं नाही. याच्या अलीकडचं काही चांगलं होत असेल तर ते नाशेवंत आहे, ते तुमच्या बरोबर आहे. असा आपण सहज साधा सोपा विचार करू शकतो की हे देवाधिकांना जर या नामाची गरज पडते, साधू संतांना जर या नामाची गरज पडते, आज जे गुरु म्हणून आहे ते सुद्धा कोणाचे तरी शिष्य आहेत ना, का ते डायरेक्ट गुरु झाले? आज जे संत आहेत ते सुद्धा कोणाचे तरी शिष्य आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, कोणाचे शिष्य आहेत? निवृत्तीनाथ कोणाचे शिष्य आहेत? अगैनीनाथ रोज अभंग म्हणता, रोज पाठात हरी पाठाचं ते नित्य पाठातले अभंग आहेत. आणि गैरीनाथ कोणाचे शिष्य आहेत? मच्छिंद्रनाथ. बघा म्हणजे एक राहिले की आणि मच्छिंद्रनाथ कोणाचे शिष्य आहेत? हा आदिनाथ. बरोबर. रावण सुद्धा शिष्य होता. रावणाचे गुरु कोण?
माझे देव होते ते प्रसन्न झाले. देव प्रसन्न होत असतो, देव गुरु होत नसतो. झाला तर त्याच रूपात नाही, दुसऱ्या रूपात. हा, माझ्या विठोबाचा आपणची देव, हा त्याच रूपात नाही, दुसऱ्या रूपात आपणच. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, त्याची संत त्याची संत त्यांचा हे निमित्त तेच ते आहे, फक्त अवतार वेगळा आहे. तेच येतात, तेच कृपा करतात, पण तेच ते नाही. त्यांच्या घरात ते ब्रह्मदेवाचं कुळ आहे, ते रावण म्हणजे त्याचे आजे जे होते तेच त्यांचे गुरु. पण तरी मी मेळ बसताना नंतर घोटाळा झाला या सगुण दर्शनाने, दिल्या सगळ्या रिद्धी सिद्धी. आता त्याच्यात अडकून तो विषय नाही. प्रभू रामचंद्रांना अनुग्रह होता. लक्ष द्या, मला काय सांगायचंय तुम्हाला, लक्ष द्या. कोण होते प्रभू रामचंद्रांचे गुरु? वशिष्ठ. आणि वशिष्ठाचे श्री गुरु ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाचे श्री गुरु आदिनारायण. मालिका कशा चालतात त्या. प्रभू रामचंद्रांना काय गरज होती? बरं, असं नाही घरी आले ते गुरुग्रहात राहत होते प्रभू रामचंद्र काही वर्षाचा कालावधी. तिथे हे सगळं ग्रहण केलं जे ज्ञानाचा विषय आहे. भगवान श्रीकृष्णाचे गुरु आहेत. काय नाव त्यांचं माहिती पाहिजे आपल्याला. सांडीपाणी ऋषी. अहो ते गोकुळात आले कसे कसे तिकडे, आणि वसुदेव म्हणले नाही चला आता उद्यापासून गुरुगृहात जायचं. अहो देवकी म्हणजे कधी नव्हते पोरगा आले की एवढे वर्ष तिकडे होतं गोकुळात, भांडणं होती, आता भांडणं मिटली, कंस मारला, आता ते राहू नाही जगाय म्हणे परत येऊन राहिले इकडे. म्हणे पहिले ते तिकडे जाऊ दे गुरुगृहात, तिकडे शिक्षण घेऊन आले तर मग पूर्ण. आता सुदामाची ती कथा सगळ्यांना माहिती, मला ते नाही सांगितलं, मला अनुग्रहाची भूमिका झाली. रामकृष्णाधिकांना सुद्धा श्री गुरु आणि त्या नामाची अर्थात ते आपल्या विधेसाठी केले, पण केलेलं आहे महत्वाचे विषय, महत्वाचा लक्षात घ्या. आपल्यासारख्या सामान्य जीवाला नको का हे लागणार नाही का? देवाला सुद्धा देव करण्यासाठी गुरु लागतो. आता काय करावं? मग जीवाला देव करण्यासाठी श्री गुरु लागतील की नाही? श्रीगुरूंचा अनुग्रह लागेल की नाही? श्रीगुरूंचा प्रबोध लागेल की नाही? देवाला मुक्त होण्यासाठी रे देव अडकलेत का? आणि मग मी नाही सांगते, ज्ञानेश्वरी सांगते, ब्रह्मपणाचे निभडसे पुनरावृत्तीचे वळसे, आता निवटलियाचे जैसे पोट नदुके ब्रह्मदेवा. पुनरावृत्तीच्या वळशावर आहे म्हणे. हो, थोरीवेचे मान पाहे पा, सृष्टी बीजाचा साठोपा, पुनरावृत्तीची या मापा शीघ झाला. अवधींच्या ओव्या हे पुनरावृत्तीच्या मापावर आहे. जोपर्यंत घेतला नव्हता तोपर्यंत अनुग्रह. हो, तू कुठल्या झाडाचा पाला, तू कुठल्या जातीचा, कुठल्या वर्णाचा, काय वर्णाचा आणि जातीचा संबंध आहे? चोखोबा कोणत्या जातीचे होते? गोरोबा काका कोणत्या जातीचे होते? उद्या त्यांची पुण्यतिथी आहे, कोणत्या जातीचे होते? आज त्यांची झाली ते कोणत्या जातीचे होते? त्यांचे गुरु कोणत्या जातीचे होते? कोणत्या वर्णाचे होते? कोणत्या कर्माचे होते? काही संबंध नाही. गुरु गुरु असतो, शिष्य शिष्य असतो. जाती वर्ण भेद याच्या पलीकडे गेलेल्या भूमिका. माऊलीने कोणाची जात बदलली नाही, कोणाची पाहिली नाही. तू जिथे आहे तिथे राहा तुझ्या कर्मामध्ये. तू गुरु आहे, तू संत आहे का? बदलली नाही. तुम्ही आमके आमके यारे नाही, तुम्हाला वेगळा, तुम्हाला वेगळा, तुम्हाला वेगळा, तुम्हाला वेगळा नाही. जो देवाला दिला तोच तुला, त्याचा तो अधिकारी आहे. तुझ्या कर्मानुसार ते आलं असेल ते कर्म, ते कर्म कर. कर्मानुसार वर्ण आश्रम तयार झाले, काय त्याच्यात विशेष आहे? हे आमच्या डोळ्यावर आलेले पडदे आहेत. देवाधिकांना साधू संतांना या नावाची अत्यावश्यकता महती मी पटली, स्वतः घेतलं, इतरांना मी सांगताय. हो, तुकोबांनी स्वतःची अवस्था सांगितली श्री गुरु भेटल्यानंतर. बाप रे, काय झालं माझ्या आयुष्यामध्ये? माझा त्यांनी स्वीकार केला. काय झालं? भार घालून निवांत राहिलं त्यांच्या शरणी. हो, घालून या भार राहिलो निवांत, निवांत निवांत मला मुक्त केलं. या स्थितीपर्यंत आणलं. रज्जू सर्पाकार भाषी रे जगदंब. हो,
या स्थितीपर्यंत आणलं. जगत भासमान आहे या भूमिकेपर्यंत आणलं मला श्री गुरु. अवस्था दाखवली. कंठी प्रेम दाटे दैनी नीरज होते हृदयी प्रगटे राम रूप. या अवस्थेपर्यंत आणलं मला श्री गुरु. ज्ञानोबराय सांगता सद्गुरु वाचुनी नाही दुसरा बघूया. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. हा सद्गुरु वाचुनी संसारी तारक नयेची निष्ठांक आल कोणी. इंद्र चंद्र ब्रह्मादी करुणी संशयाची सैनी छेदितीला. देव नाही तुम्हाला मुक्त करू शकत. श्री गुरु मुक्त करू शकतो. संत मुक्त करतात. देव नाही. देव प्रसन्न होते. काय पाहिजे मुलगा काय पाहिजे. हा देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं. देवाचं मागावं का देव मागावा. मीच सांगतो दोघांचं काय तर निवडा. देव प्रसन्न झाल्यावर देव मागावा का देवाचं मागावं. हा ते आहे तुझा विसर बरोबर. तो कळला तर पाहिजे अगोदर. विसर न व्हाय त्याला लक्षात ठेवायला कळला पाहिजे. मुद्दा बरोबर आहे तुमचा. देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं. देव मागावं का देवाचं मागावं. हा देव मागावं बरोबर की नाही. हा आणि देवाचं काय असतं. देवाचं माया. देवाची असते ती माया आणि माया देत असतो देव. देवाला सांगायचं तुझं काय नको तू पाहिजे. आता हे पुराण सांगू का तुम्हाला. अर्जुन आणि दुर्योधन महाभारत सगळ्यांना माहित आहे. गेले होते की नाही. आधी कोण गेला होता. दुर्योधन. कुठे बसला जाऊन डोक्याकडे मुंडक्याकडे. भाषा लय भारी आहे बरं का. मुंडक्याकडे बसला. ठीक आहे मुंडक्याकडे आपली गावाकडची त्याला काय आपल्याला कळण्याची म्हटलं. ते आधी गेलं होतं आणि हा अर्जुन मागून आला आणि कुठे बसला. हा देवाच्या पायाशी राहावं का मुंडक्यावर बसावं. काय आम्ही लय आगाऊ माणसं आहे खरंच. त्याच्या मुंडक्यावर बसायला कमी करतात. त्याला विकायला कमी करत नाही देवाला. माणूस एवढा चतुर आहे बाबा. देवाला विकायला लागलाय. देवाचा विक्रा चाललाय. देव व्यापाराला लावलाय. देव कामाला लावलाय. एवढं काम करू नये. 2 नारळ देतो. काय करावं असं चॉकलेट दाखवत. एवढं झालं की एवढं देव तुम्हाला. आणि तेवढं नाही झालं तर नाही देत. नवस नाही का करत आपण. हा म्हशीला रेडकू होऊ दे. काय आपले नवस चित्र विचित्र असं विनोदाचा बाबा. भगवंत योग निद्रेतून उठल्याबरोबर पहिलं कोणाला पाहिलं. मुंडक्यावर बसलेलं पाहिलं का पायाच्या ठिकाणी असलेलं पाहिलं. नजर कोणाला जायचं. हा म्हणजे काय आहे अर्जुना काही नाही म्हणजे देवा मी आलोय. ते लगेच धावतात. नाही मी आधी आलोय. कोण दुर्योधन. मी आधी आलोय म्हणे. आता तो आला मी याला आधी पाहिला ना. तो माझ्या चरणाशी आधी पाहिला. आम्हाला मागाय त्यालाही कल्पना होतीच नाही. मागणीसाठी झालेली. त्याला आधी संधी द्यायला पाहिजे. कोणाला मी ज्याला आधी पाहिलं त्याला आधी संधी. आता दुर्योधन घाबरला ना. आता काय करावं म्हणून. दुर्योधनाला देव पाहिजे होता का देवाचं पाहिजे होतं. देवाचं. आणि अर्जुनाला कोणाला मी आधी मागितलं असतं ह्याने तरी तेच. त्याने आधी मागितलं असतं तरी तेच. आणि अर्जुनाला मागायला सांग. त्याने आड घातली. 2 भूमिका आहेत. एक माझं सैन्य सगळं हे आणि एक मी. माझं सैन्य लढणार आहे. ती महारथी आहे. आणि मी शस्त्रास्त्र धरणार नाही. मी तुमच्या काय कामाचा नाही. असा मी आणि असं माझं काय मागायचं ते माग. अर्जुनाला पहिली संधी मिळाली. अर्जुनाने सांगितलं देवा मला तू पाहिजेस. हा दुर्योधन उड्यात मारायला लागला. अरे मला हेच पाहिजे होतं म्हणे. येतं वाटलं. संपलं दृष्टांत संपला. परिणाम काय झाला. देव ज्यांनी मागितला त्याचा विजय झाला का देवाचं ज्यांनी मागितलं त्याचा विजय झाला. ज्याने देव मागितला ज्याच्या बरोबर देव आहे ज्याचा देव झालाय जो देवाचा झालाय त्याचा विजय निश्चित आहे. आणि ज्याच्याकडे देवाचं भरपूर आहे आणि देवाचं मागतो आणि देवाचं घेऊन जातो त्याचा पराजय
निश्चित आहे. उदाहरण बी संपलं, सिद्धांत बी संपला. आता तुम्ही जरा तुम्हाला प्रश्न विचारा, तुम्ही देव मागता का देवाचं मागता? मला सांगू नका, तुमचं तुम्ही बघा. मला काय खोटं बी सांगायला पाहिजे काय मागता? 2 मिनिटं देऊ का वेळ? काय बोलणं काय चालूच राहील, ते काय थांबणार आहे का काय? हा, तुमचं तुम्ही देवाचं मागता का देव मागता? खरं सांगितलं देवाचं, खरं सांगितलं तुम्ही. बाकी कसं आहे? एवढं मागे बसून कसं मिळणार? तिकडे पुढे जागा आता काय सांगून जमलो बाबा. पुढे एवढी जागा आहे तुमच्यासाठी, कसं कळायचं? माझ्या नजरेत तुम्ही कसे यायचे आणि इकडे पुढे जागा आहे, असं मागे एवढे थोडी बसतात. असं लक्षातच येत नाही तुमच्याकडे, आमची नजरच जात नाही. काय चालू? असं समोर बसावं. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, समोर जवळ बसा. असं लांब मागे बसला तर कसं मिळणार? असो. हा, एक मिनिट फक्त डोळे बंद करा. 1च मिनिट, 1 मिनिट डोळे बंद करा. माझ्याकडे नका बघू, डोळे बंद करा सांगितले. आणि डोळे बंद करून आपल्याला विचारा, मी देवाचं मागते का देव मागते? देवाच्याने माझं भलं होणार आहे का देवाने भलं होणार आहे? बदल तुमचं तुम्हाला कळायला बघायला वेळ लागत नाही. एक क्षण सुद्धा पुरेसं. बस डोळे उघडा समज, नाहीतर चिंतनाला बसायला लागेल. कोणतं बरं वाटतंय? देवाचं? देव बरं वाटतोय का देवाचं बरं वाटतंय? खरं सांगा, देव बरं वाटतोय का देवाचं? बरं, आतापर्यंत मागितलंय, देव मागितलंय का देवाचं मागितलंय? ते बी खरं सांगा. आपण देवाचंच मागितलंय आतापर्यंत. काय खोटं सांगायचं? काय देवाचं? आणि आता मी देवाला जाऊन देवाचंच मागायचं. आम्हाला एवढं एवढं द्या, देवाचं मागणं. देव कोण मागतंय? देवा वाट पाहिजे उभा, भीतीची आवड. तुमचं माझ्यासाठी आलेली मेवान फुटाणाची त्याच्यात मागे येते. आंघोळी प्रदक्षिणा ह्याच्यात मागे मी उभा आहे, तुमची वाट बघू. कोण माझ्याकडे येते? माझ्यासाठी कोण आलाय? कोण कशासाठी? कोण कशासाठी? कोण कशासाठी? कोण कशासाठी? कोण कशासाठी? माझ्यासाठी आलेला नाही. मग देव मागायचा असेल तर देव तुम्हाला कोण देईल? आताच प्रमाण झालं. इंद्र चंद्र ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना. काम नाही त्यांचं काय. सद्गुरु उघडे परब्रह्म सद्गुरु पुरविती आरती शिष्याची. देवाची भेट करून देणारा, देव समजून देणारा, देवाचं स्वरूप ओळख करून देणारा स्वरूपाची एक सद्गुरु आहे. आता ते प्रमाण सद्गुरु वाचून कोणतंही पुराण, कोणतंही शास्त्र, कोणताही वेद, कुठलीही भाषा, कोणताही संत श्री गुरुकडेच निर्देश करतो. तुझं भलं कोण करेल? एक तर सद्गुरु करेल. देवाच्या नाही तुझं मागायचं. देवाची सेवा कर, प्रसन्न होईल, सद्गुरु सापडतील. पण तुझं परिपूर्णपणे तुला स्वरूपाला मिळवणारे सद्गुरूच आहे. पण ते कोणत्या देशात असतील हे आपल्याला नाही सांगता येणार. असे सद्गुरू भेटावे, अशा सद्गुरूंची माझी भेट व्हावी आणि माझं भाग्य उजळून निघावं. मला ती ओळख व्हावी, मला ती सगळी लक्षणं माझ्यामध्ये उतरावी. आणि तो अनुग्रह, ती भेट आता गुरु शिष्याची झाली श्री गुरु मुक्ताबाईच्या निमित्ताने. आणि चांगली शिष्यानं आपलं काही बाकी ठेवलं नाही, सगळं समर्पित केलेलं आहे श्री गुरूंच्या चरणी. आणि हात जोडून उभा आहे. तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन सतत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. हा पुढची होई. ते ज्ञानाचा क्रोधा
तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. हा पुढची ओळी. तनु मनु जीवी चरणाशी लागावी अगर्वता करावी दास्य सुख. हा पुढची ओळी. मग अपेक्षित जे आपुले तीही सांगतील कुशिले जेणे अंतःकरण उदरे संकल्पा नाही. ज्ञानेश्वरी अशी पुढे श्री गुरूंचं महत्व सांगणार ह्या पुढे सांग. अरे तू किती तुझं पाप आहे एवढंच. वाल्याचं पाप नारद भेटल्याबरोबर काय झालं पापाचं. हरी विचाराने गेलं सगळं समा. पापाची काळजी करायचं नाही. अमुक खाल्लं तमुक खाल्लं अमक्याला त्रास दिला टमक्याचं तमकं काय केलं असेल ते केलं असेल. गेलं सगळं गंगेला. श्री गुरु भेटला पाणी झालं त्याचं गेलं पाप. राहत नसतो श्री गुरुच्या समोर. पाप तिकट नसतं. काळजी करायचं कारण लोक बऱ्याच लोकांना चिंता असते. लोक काय म्हणतील. लोक मरू दे. काय सांगतो बघा माझ्या म्हणण्याचं लक्ष द्या. काय बी म्हणतील. लोक काय एक म्हणतात का. चांगलं केलं म्हणतात म्हटलं तर चांगलं म्हणतील. वाईट केलं म्हटलं वाईट म्हणतील. अजून काय म्हणणार आहे. बरं ज्यांनी चांगलं केलं त्याला तरी चांगलं म्हणतात का बाबा. तुम्ही चांगलं केलं चांगलं तरी म्हणतात. काय केलं म्हणजे केलं असं तर केलं असं. आम्हाला त्याचं काय. वाईटाला वाईट म्हणणार चांगल्याला वाईट म्हणणार. चालणाऱ्याला चालू देत नाहीत. बसलेल्याला बसू देत नाहीत. उठलेल्याला उठू देत नाहीत. नाही कशाला चालतोय म्हणे. बसले म्हणे कशाला बसलाय. काय कसलाच वेळ लागू देत नाही. लोकांचं नाही. आपल्या हातला आवाज आपण ऐकला पाहिजे. कोणत्याही स्थितीत असा कुठल्याही परिस्थितीत असा कोणत्याही दुःखात असा कोणत्याही सुखात असा निर्णय तुमच्या हातात. काय म्हणतात का सुख दुःख आड येतात का पाप पुण्य आड येते. तुमची बुद्धी आड येते तुम्हाला. काय करून काय नको कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल. नामदेव महाराजांना कच्चा ठरवल्याबरोबर बायकोला विचारलं का भावाला विचारलं का शेजाऱ्याला विचारलं कोणाला विचारलं गेलं मी कच्चा आहे का. एकच खात्री केली. कोणाला विचारलं मी कच्चा आहे का पक्का. हा पांडुरंगाला. ते जर बायकोला विचारलं असतं घरातल्याला विचारलं भावाला अजून कोण तर काय झालं. ते म्हणले त्यांचं काय त्यांना काय कळते आपला पांडुरंग आहे तू नको कुठे जाऊ. त्याला सर खोटं पांडुरंगाच तरी डायरेक्ट विचार. पांडुरंगा सांग मी कच्चा आहे का. हो तो कच्चा आहे जा. नेमक्या माणसाला विचारावं. जो शिष्य झालाय त्याला विचारा ना. जो शिष्य म्हणून समर्पित आहे श्री गुरूंच्या चरणाशी त्याला विचारा ना काय करू मी घेऊ का नको ना. गुरु करून सोडलेल्या शिष्याला विचारू नका ते सुट करा. शिष्य बी नाही काही नाही पिकलं बी नाही कच्चं बी नाही. ही जोडून गेलं बिन खाण्याच्या लायकी. काय करायचं त्याला कळालं नाही गुरु. त्याला काय त्याने प्रकृतीत बघितलं गुरुला कोण दोष आहे. त्याला काय विचारतात. त्याला काय विचारतं. त्याला खोल्याला द्राक्ष आंबट झालेली त्याला खाल्लं त्याला चवत नाही. त्याला काय गुरु कळालाच नाही. गुरु देहात बघायला लागला. गुरु देहाचा नाही गुरु लक्षणाचा आहे. गुरु तत्वाचा आहे. लक्ष द्या बरोबर. चांगदेवरायांनी मुक्ताबाईंचं वय पाहायला पाहिजे होतं. काय एवढी मुक्ताबाई मला काय अनुभव देणार मी केवढा महान. झाला असताना घोटाळा तिथे सगळा. सामर्थ्य त्याचं जे त्याच्याजवळ असणारं तत्व त्याच्याजवळ असणारं फलद्रूप झालेली भूमिका हृदयातली ती लक्षात घ्या. ते काय करू शकतात. त्यांच्या दिसण्यावर नाही त्यांच्या असण्यावर जायचं. जाणते नाही गुरु म्हणजे माऊली काय सांगतात आम्हाला कोणी सांगा. तेने कृत कार्य होईजे. हा जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोष येते. हा युक्तीच सांगितली दृष्टांत आणि सिद्धांतात नटलेली. अरे जाण गुरुला आणि मग बस तिथे काय जाण आहे की नाही तत्व तिथे हे माझं करून देऊ शकतात की नाही. ऐक त्यांच्या समोर बसून विचार प्रश्न खात्री कर आणि मग समोर बस. विनियोग झाला पाहिजे. पाप्यातला पापी सुद्धा मुक्त होऊन गेलेला आहे. वाल्या एवढं पाप कोणाचंच नाही. सज्जनातला सज्जन सुद्धा मुक्त होऊन गेलेला आहे. भक्तातला भक्त सुद्धा मुक्त होऊन गेलेला आहे. योग्यातला योगी सुद्धा मुक्त होऊन गेलेला आहे. कर्मठातला कर्मठ सुद्धा मुक्त होऊन गेलेला आहे. आपण का नाही उदाहरण. आपण कुठे काय कमी करू. या एका कोणा तरी बसू ना. दुःखातला दुःखी पाप्यातला पापी सुखातला सुखी भक्तातला भक्त योग्यातला योगी कर्मठातला कर्मठ सगळे मुक्त होऊन गेले. मी त्याच्यात बसतोच कोणाच तरी. मी का मुक्त होणार नाही. माझा जीव का बाद होणार नाही. मी का शिवस्वरूपाला प्राप्त होणार नाही. असा प्रश्न विचारावा आपल्या चरणाशी लागतो. तू कल्मशाचा आगळ
भ्रांतीचा सागर काय व्यामोहाचा डोंगर होऊन यासी. अरे डोंगरानं जर पाप असत या ज्ञानशक्तीचे निपाडे हे आढळायचे का चोकडे सामर्थ्य ऐशी चोकडे ज्ञान काय माऊली तुम्हाला किती पाप असू दे ना तुझं एवढं एवढं काय घेऊन बसलास किती डोंगरा एवढा असतो कल्मशाचा आगमन भ्रांती सागरा एवढी असू दे व्यामोह म्हणजे दुःख डोंगरा एवढा असू दे ज्ञानशक्तीचे निपाडे ज्ञानशक्तीच्या प्रकाशापुढे ज्ञानशक्ती पुढे हे आढावायचे का चोकडे एवढे एवढा काय राहणार काय राहणार आहे काय राहणार नाही काय चिंता करायचं कारण असं सहज निघून जाईल. दोघांचीही वाट लावायची ताकद या नामामध्ये पापाची बी आणि पुण्याची. असा अनुग्रह असा प्रबोध श्री गुरु शिष्याला देतात. असा शिष्य होऊन श्री गुरुच्या चरणाशी लागा. अशी तळतळ अशी तळमळ लागली पाहिजे आतमध्ये अशी कळवळा प्राप्त झाला पाहिजे. केव्हा भेटतील केव्हा होईल माझं रोज प्रमाण येतं रोज प्रमाण काय मी 10 पावे काय पप्पा करेल तुकोबारायचं बघू शकतो रोज विचारणा चालू. तुम्ही मी प्रमाण म्हणता ते प्रमाणात जरी आमचा वेळ बसला पाहिजे बरं का. संतांचे प्रमाण ठीक आहे अनुभवासाठी तुमचा अनुभव काढण्यासाठी आहे. संतांच्या प्रमाणाशिवाय तुम्हाला अनुभवच नाही का माझा प्रश्न आहे. ठीक आहे प्रमाणावर लक्ष घेत नाही लक्ष पोट भरल्यानंतर संतांचं प्रमाण तुमच्या पोट भरण्याला प्रमाण आहे का तुमचा अनुभव तुमच्या पोट भरण्याला प्रमाण आहे. अनुभव लक्षात घ्या. अनुभव प्रमाण श्रेष्ठ आहे सर्वात श्रेष्ठ अनुभव प्रमाण आणण्यासाठी हा अनुभव आलेला बरोबर आहे की नाही संत प्रमाण आणि संत प्रमाण सांगताय तो त्यांचा अनुभव सांगताय आणि तो अनुभव आम्ही लक्षात घेणं शब्दच लक्षात घ्यायला काय मी उतार पावे काय काय स्थिती झाली असेल हो काय मी उतार पावे हो ऍडमिट केलेला रोगी दुःखाने पछाडलेला काहीतरी दुखते कसा भूक मारत असतो हो केव्हा सुटेल मी या हॉस्पिटल मधून हे बाबा लवकर काय कर माझं सोड येतं काय तळमळ लागलेली आपण सगळ्यांनी ते सोड काही लागलं केलं काही दुखायला कसं तडफडतो आपण अरे केव्हा सोडवशील याच्यात केव्हा बाहेर काढशील याच्यावर केव्हा पडेल बाहेर अशी तळमळ हृदयात तयार होईल ते श्री गुरु भेटे आपेसा ऐशी कर्म साम्य दशा हो येत विरेशा माझं श्री गुरु आपेशा भेटेची का तुमची तळमळ ओढून आणते श्री गुरुला. बाबा पुण्य असं फळाला आलं यामुळे श्री गुरु दारातून उभा राहतात तेवढा अनुभव घेतात तेवढे पुढचं दरवाजा बघा आमचा अशी आगाऊ माणसं आहे आपली असा आमच्याकडनं उपमर्द होतो महात्म्यांचा कळत नाही आम्हाला. असा शिष्य होऊन श्री गुरु शोध घ्यावा आणि अशा शिष्याच्या श्री गुरु शोधात आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो श्री गुरुही शोधतायत आणि शिष्यही शोधतोय दोघांचा शोध चालू आणि दोघांचा शोध समपातळीवर आला की भेट होत असतो. हे शोधतात त्याला आणि तो शोधतो ह्याला दोघांची भेट. चुकले या माय बाळ भरू भरू पाहिली काय असं टुक 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 पाहत राहतात केव्हा भेटेल काही स्वामी भेटेल काही निर्णय भेटेल युगावधी वडील निमिष एक क्षण सुद्धा क्षण पडेल ते भेटल्यानंतरच आहे ते प्रमाण तरी सुद्धा ती आस ती ओढतीस समज केव्हा भेटेल मला केव्हा माझं हे सगळं मार्गी लागेल केव्हा माझ्या या मनुष्य जन्माचं सार्थक होईल अशी तळमळ लागली पाहिजे. काय तुम्ही भजनात किती गोड 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 आपण बोलता ऐकताना लय मला आनंद होतो तुमचं भजन ऐकून पण ते भजनाचं म्हणणं आहे ना ते तुम्ही तुमच्याशी लावावं हो तुमच्याशी लावावं मग कामच झालं म्हणून समजायचं आपलं काम झालं हो. साठविला हरी हृदय मंदिरी पुढे त्याचे म्हणजे कोणाचे मग ती त्याच्यात मी झाले ना दुसरं त्याची सगळे खरंच पण असतो काय त्याची सगळी यायला मग ते आता मी यायला पाहिजे ना माझी सगळी झालं असं पळेल आपण एका अभंगात एका चरणात काम होतंय आमचं त्याचे म्हणताना मी आला पाहिजे तिथे मी घुसलो पाहिजे त्यातलं काम होईल. हा माझी सरली आमची म्हणतो सगळे आले आमच्याला कुठे घेतात माझी सरली येरदार झाला सफळ व्यापार
हा आस लागली याच्यासाठी सत्य आहे, याच्यासाठी चिंतन आहे. फडक्या घेतल्या पाहिजे आतून. खूप दिवस न भेटलेल्या लेकीला आईला आस कशी लागते भेटायला, किंवा त्या लेकीला सासरला गेलेल्या लेकीला आईची आस कशी लागते, माहेराची आस कशी लागते. आणि ती भेटल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी अनुभव आहे. तशी आस लागली पाहिजे आपल्या श्री गुरुविषयी. तो भेटावा मला. ज्या जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी तैसा मी तळमळी. हा, तिथं मी आला पाहिजे. प्रत्येक प्रमाण माझ्यासाठी आहे, प्रत्येक अभंग माझ्यासाठी आहे, प्रत्येक अभंग माझं हित व्हावं म्हणून गेलेलं आहे. त्याने लिहिला त्यांचा अनुभव. त्यांनी मी असा तळमळत होतो. मासा पाण्यातनं बाहेर काढलेला मासा पाहिला असेल काय त्याची अवस्था होती. तेवढी तळमळ पाहिजे, तेवढी तीव्रता पाहिजे उद्धाराची, तर ते काम होऊन जाईल. आणि अशा तीव्रतेने, अशा तळमळीने श्री गुरु सांगदेव, श्री गुरु मुक्ताबाई आणि सत्शिष्य सांगदेवांची अनुग्रहाची प्रक्रिया सुरू होती. अनुग्रह देतात म्हणजे काय करतात? हा, काय अनुग्रह देतात म्हणजे काय करतात तुम्ही? लक्षात घेतलं पाहिजे काय होतं अनुग्रह दिलेलं. लक्षात घ्यावं कसं काय परिवर्तन काय होणार आहे माझ्या, नेमकं आतमध्ये काय प्रक्रिया घडणार आहे माझ्याकडे. कानावचनाची भेटी, सरिसाची पहिली भेटी, ते वस्तू होणी मोठी करू नये. माझ्या कानात काहीतरी सांगणार आहे. हो, हे हृदयीचे ते हृदय घातले, हृदय हृदय एक केले, द्वैतन मोडितात आपणा ऐसे केले अर्जुना. या हृदयात त्या हृदयात घालायचं आहे. द्वैत तसंच ठेवायचं आहे. तुझी उपाधी माझी उपाधी तशीच आहे, पण द्वैत न मोडता त्याच्यात त्या हृदयात टाकायचं आहे. या हृदयातलं, या हृदयात काय आहे? मी आत्मा ब्रह्म आहे. त्या हृदयात काय आहे? मी देह बाद करायचंय, मी आत्मा ब्रह्म सोडायचंय तत्व. हा, हे हृदयचे ते हृदय घातले, पास आउट करायचं. त्याला संप्रदाय म्हणतात. ते रीतीची रीत आहे ना बाबा, त्या रीतीला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय हे नाव आहे. घोळक्या माणसांच्या घोळक्याला, मठाला, गटाला संप्रदाय नाव आहे. संप्रदाय त्या रीतीला नाव आहे. ती देण्याची जी पद्धत आहे, रीत आहे. महात्मा सांगायचे भाऊ, रीत महत्वाची. रीती नाही, संसार रीती नाही. तुम्ही प्रत्येक कर्म रीतीनं करता, परमार्थ सुद्धा रीतीचा आहे. दांडगाईचा नाही, युक्तीचा रीतीचा परमार्थ. लक्षात काय करतात? महावाक्य ध्वनी भूम झाली, हिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी भूम झाली. महावाक्याचे निनावे, महावाक्याचे निनावे. हा, गुरुकृपेचे भावे, माता हात ठेविला नव्हे ठापटीला जायचा. श्री गुरु गीताजवळ या बसा. ते तत्व शब्दामध्ये बांधून आतमध्ये तत्व देतात. काय होतं, काय आहे आतमध्ये? आम्हाला आमच्या स्वस्वरूपावर आवरण आलेलं आहे. लक्षात घ्या बरोबर. आधीची स्थिती काय आहे अंतःकरणामध्ये चांगदेवाच्या, तुमच्या माझ्या. आता चांगदेवाच्या ठिकाणी तुम्ही मी आपण उभं राहू. आमच्या अंतःकरणामध्ये अगोदर काय अनुग्रह घ्यायच्या अगोदर आवरण आलेलं आहे. कशाचं आवरण आहे? अज्ञानाचं आवरण आहे. अज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या होत्या बोलता बोलता. आठवणीत आहेत का कोणाच्या? आठवणीत ठेवत जावं. तुम्ही आता काय करावं? दोन शक्ती आहेत अज्ञानाच्या. कोणत्या? एवढं कुठल्या लक्षात राहते हो आमच्या? असे एक आवरण आणि विक्षेप. आवरण शक्ती काय करते? आहे त्याला झाकते, आणि विक्षेप शक्ती नाही ते दाखवते. अशा आम्हाला नाही ते दाखवलं, आणि नसलेलं खरं वाटायला लागलं, आणि आहे ते झाकून टाकलं त्यांनी. मग अज्ञानाने काय केलंय तिथे? तर स्वस्वरूपावर आवरण आणलेलं आहे. आवरणाचा दोष आहे आमच्या अंतःकरणामध्ये.
आमच्या ठिकाणी आवरण आहे, आमच्या ठिकाणी आवरण दोष आहे, हे कसं ओळखावं आम्ही? ओळखायला पाहिजे की नाही? आम्हाला जग सत्य वाटतं, आम्हाला ही माणसं सगळी खरी वाटतात, आम्हाला सगळं दिसलेलं खरं वाटतं. हे कशाचं लक्षण आहे? आवरण दोष आहे आमच्यामध्ये. आणि ते आवरण दूर करायचं काम ते महावाक्य करतं. आवरण स्वरूपावर नाही बर का. परत आता सांगतो एक विषय. इथे आता समजा प्रकाश आहे नाही का, सूर्याचा प्रकाश आहे आणि हा पडदा आडवा केलाय, पडदा आडवा बांधलेला आहे आणि म्हणून आम्हाला अंधार वाटायला लागला. पडद्याच्या पलीकडे काय आहे? आम्ही प्रकाशाला झाकलं का आम्हाला झाकलं पडद्याने? पडद्याने अंधार सर्व प्रकाशाला केलाय का आम्हाला आमच्या पुरता केलाय? डोळ्याला आमच्या पुरता झाला अंधार. बाहेर प्रकाश तसाच आहे तसा. सूर्यप्रकाशाला कसं झाकता येईल, सूर्याला कसं झाकता येईल, पण डोळ्यावर पडदा आणता येतो. आम्ही डोळे झाकले की सर्व प्रकाश गेला आणि आम्ही डोळे उघडले की सर्व प्रकाश आला. आमच्या डोळ्यावर आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी जे उपाधी पुरतं जे चैतन्य आहे तिथे आवरण आलेलं आहे आणि तेवढा पडदा दूर करण्याचं काम श्री गुरु करतात. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले, हा पुढे आत्मस्वरूपी घातले हरवलिया. जे अज्ञान समूळ तुटे, भ्रांतीचे मशेरे फिटे. अज्ञान तोडायचं, अज्ञानाचं आवरण दूर करायचं काम आहे. आतमध्ये अज्ञानाचं आवरण आहे आणि ते या महावाक्याच्या नावे. बरं, हे महावाक्य नेमकं कोणाला दिलं जातं? त्या कानाद्वारे शब्दाच्या माध्यमातून, हो त्या प्राणाच्या माध्यमातून ते वाक्य जातं. ते कोण आहे ऐकायला? किती कोणामध्ये परिवर्तन होणार आहे? लक्ष द्या. हा विषय झालाय, सांगाल का? कोणाला अनुग्रह आहे? देहाला आहे, आत्म्याला आहे का जीवाला आहे? झालाय विषय. आता अनुग्रहाचाच विषय आहे. आज अनुग्रह आहे तोच कसा. हे परोक्ष ज्ञान होतंय बरं का तुम्हाला. अनुग्रहाने काय होतं हे परोक्ष ज्ञानाचा विषय चाललाय. आता परोक्ष ज्ञान होत चाललंय तुम्हाला. असं होतं आणि ते तुम्हाला होण्यासाठी बसावं लागेल समोर. कळालं असं असं होतं आणि ते मला होण्यासाठी साक्षात जावं लागेल. कोणाला अनुग्रह आहे? तुमच्यातल्या कोणाला अनुग्रह आहे? देहाला द्यायचा आहे का आत्म्याला द्यायचा आहे का त्या आत्म्याच्या प्रतिबिंबाला द्यायचं आहे? जीवाला. जीवाला द्यायचंय. हा, जीव कोणाला म्हटलंय? एकदा उजळणी करून जाऊ पुढे. जीव कोणाला म्हटले? एवढं कुठे लक्षात राहते हो. जीव कोणाला म्हटलंय? तुमचं फारच लांब गेलं कसं विचार. हा, सांगा जीव कोणाला म्हटलंय? जीव कसा तयार झाला? कल्पना अविद्या त्याने झाला. जीव बरोबर आहे, पण जीवात म्हटले काय? वा वा वा, अधिष्ठान. हा काय? अधिष्ठान बुद्धी. बरोबर. अधिष्ठान उपाधी बुद्धी आणि अधिष्ठानाचं बुद्धी उपाधीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. चिदाभास, बुद्धी उपाधी, अधिष्ठान, तीन मिळून जीव झाला. अनुग्रह जीवाला द्यायचा. बिघडलंय कोण? जीव बिघडलाय का आत्मा बिघडलाय का देह बिघडलाय? कोण बिघडलाय? जीव बिघडलाय. कोणाचा? आपला. आपला म्हणताना गाव येतं हो, माझा म्हणा. आता दुसऱ्याच्या जेवण काय करायचं आपल्याला? कायलीत पाणी होताची सवय झाली आम्हाला. आता सगळा दृष्टांत सांगत नाही. कीर्तन कार्याकडे सांगेल. कायलीत पाणी होतं माहित आहे की नाही? नाही नसू दे माहिती. कुठे दृष्टांत घेतला? राजाचा यज्ञ चालू होता, दूध ओतायला सांगितलं. सगळ्यांनी दूध ओतलं तर तेवढं दूध होईल, यज्ञ करता येईल. शॉर्ट शॉर्ट सांगितलं. सगळ्यांनी आयडिया काय केली? आपल्यासारखे हुशार माणसाने काय केले? काय केलं? त्याला पहिलीपासून तर दृष्टांत आहे हा. काय केलं बाबा? माझ्या एका घागरीने काय होते, बाकी तर सगळे दूध टाकणार आहे. असा सर्व घरटी माणसाने विचार केला. प्रत्येकाने दूध भरून घागर नेली. काय नेलं? घागर भरून काय नेलं?
दूध नेलं का पाणी नेलं? पाणी. माझ्या एका पाण्याने काय होतं, एका बाकी सगळे दूध होत नाही असं समजून सगळ्यांनी काय केलं, गागर भरून पाणी नेलं. आणि सकाळी दुधाचा यज्ञ का पाण्याचा यज्ञ? असा नाही यज्ञ करायचा, तुमचा यज्ञ झाला पाहिजे. हा तो यज्ञ नाम जप यज्ञ परम. बांधू न शके स्नानादी कर्म. बरोबर. हा नामे पावन धर्माधर्म. हा वेदार्थे योग्य. म्हणजे नाम घेतल्यानंतर आहे बरं का, ही नाम घेतल्यानंतर आहे. नाम अजून यायचं आहे, नाम अजून जायचं आहे. असं उघड मी काय देणार नाही, उघड देता येत नाही. हा उघड नाही ना. प्रगट गुह्य बोले, प्रगटच बोलले पण गुह्य. हा असं कसं? प्रगट आहे परमात्मा, प्रगट आहे पण गुह्य आहे. परमात्मा सगळा उघडा आहे. देव नटला नाना परी, कुठे दाखवली? सर्वांच्या हृदय देशी, कुठे दाखवली? तैसा हृदयामध्ये, कुठे दाखवली? देव आहे शोधली पाहिजे ती मंदिरी साठविला आहे. दाखवतो आहे तिथे माहिती आहे, ठिकाण कळलं पण तिथे कुठे? प्रगट गुह्य बोले. माऊलींचं बोलणं प्रगट आहे पण गुह्य आहे. सगळं प्रगट लिहिलंय पण गुह्य आहे. हे प्रगट 465 आहे पण तरी मी कळेल आम्हाला यात गुह्य आहे. गुह्य शोधायचं आहे. अनुग्रह प्रभो प्रगट आहे पण गुह्य आहे. एवढं सोपं समजू नका, शब्दात घेऊ नका ते. श्री गुरुशिवाय त्याची उकल होणार नाही. म्हणजे शब्द माहिती आहे, जा शब्द माहिती आहे, हे शब्द माहिती आहे. शब्द काय माहिती आहे? शब्दाने भागला सगळं ते शब्दाची लक्षण शक्ती बी कळाली पाहिजे आणि शब्दाची वाच्य शक्ती बी कळाली पाहिजे. दोन शक्ती आहेत. लक्षणं बी कळाली पाहिजे, वाच्य अर्थ बी कळाला पाहिजे. वाच्य अर्थ आणि लक्ष्यार्थ दोन्ही कळाले तर शब्द चांगले बसेल. शब्द काय कामाचा तुमचा? शब्दाचा अर्थच माहित नसेल तर काय उपयोगाचा? कन्नडमध्ये जावं बरं, कन्नडमध्ये, आणि तिथं तुम्हाला एक बाई भांडायला आली. काय मेळ लागेल तुमचा? जेवायला मागायचं, काय होईल? ते म्हणजे जेवण द्या. ते मला इकडे मिळत नाही, ते त्यांच्या भाषेत बोलतील. परत यायला गेलो. शब्द आहेत ना पण कळेल ना कोणाचा कोणाला. शब्द आहेत ना, शब्द प्रगट आहे, अर्थ गुह्य आहे. सगळे शब्द प्रगट आहेत, अर्थ मात्र गुह्य आहे. ज्ञानेश्वरीतले शब्द प्रगट आहेत, अर्थ गुह्य आहे. कोणत्याही ग्रंथातले शब्द प्रगट आहे, अर्थ गुह्य आहे. आणि म्हणतो मास्तर असतो शाळेतल्या पुस्तकातले शब्द प्रगट आहेत का गुह्य आहे? पाचवी सांगितलेलं पुस्तक वाचता येतं की नाही, तरी बी रोज शाळेला कशाला? अरे तो अर्थ गुह्य आहे, म्हणून शिक्षक लागतो, म्हणून श्री गुरु लागतो. गुह्य प्रकट करण्यासाठी, गुह्य तुमच्या हातात देण्यासाठी श्री गुरु पाहिजे. शब्द घेऊन काय करता? शब्दाला ते माऊली म्हटलेलं आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या खायचा दयाळ बाबे हरी. नुसता विठ्ठल विठ्ठल म्हणतो, विठ्ठल माहितीये का तुला? नुसता राम राम म्हणतो, राम माहितीये का तुला? नुसता कृष्ण कृष्ण म्हणतो, कृष्ण माहितीये का तुला? राम कुठून आला माहितीये का? राम या शब्दाची उत्पत्ती माहितीये का? त्या उत्पत्तीचा लक्षार्थ माहितीये का तुला? तर राम म्हणणार. राम हा शब्द 2 धातूपासून आला, राम आणि गम. लक्षात ठेवा. राम म्हणजे सर्वात रमणारा, सर्वांच्या ठिकाणी असणारा, आणि गम म्हणजे सर्वांना आधार देणारा, अधिष्ठान भूक. असा सर्वव्यापक, सर्वांच्यात रमणारा, सर्वांना अधिष्ठानभूत असणारा राम. कृष्ण, कृषय आणि न या 2 धातूपासून कृष्ण शब्द आला. कृषय म्हणजे सर्व सत्तावाचक, सत्ताधारी, आणि न म्हणजे आनंदवाचक, सत्ता स्वरूप, आनंद स्वरूप असलेला कृष्ण. आणि हरी, हरये धातूपासून आला, सर्व पापाचं हरण करणारा तो हरी. असा राम कृष्ण आणि समजून मग तुझा मेळ लागेल. नुसता शब्द उच्चारू नको, कळून उच्चारला तर पापाचं क्षालन होईल. बस पाप तुझं पळेल. रामकृष्ण उच्चार आणि उत्तरा शिस्त आणि पापाचे कळत पुढे पुढे पळेल. बस एवढा विनियोग आहे. असं मला ते सांगायचं. काय विषय चालला होता आपल्याला? प्रगट आणि गुह्य हा अनुगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग श्री गुरु काय करतात? शब्दांनी ते गुह्य पोचवतात. अनुग्रह घ्यायच्या अगोदर आमच्या ठिकाणी अंधकार आहे. कशाचा? अज्ञानाचा. अज्ञान अंधकार आहे. स्वरूपाच्या ठिकाणी आमचं अज्ञान आहे, स्वरूपाच्या ठिकाणी अंधकार आहे. स्वरूप कळेना आम्हाला, देव
कळेना देव कुठे आहे, देवाचं ठिकाण सांगितलं. लक्ष द्या बरं का. हो, एवढा मुद्दा आपण क्लिअर करू आता अनुग्रहाचा. उद्या प्रबोधाला हात घ्यायला आला तर बोलू. अनुग्रहाचं सांग बस झालं नाही, जास्त नको. ठीक आहे, दोन्ही योग एकच आहे, फक्त त्याच्या त्या भूमिका आहेत. काय सांगत होतो मी तुम्हाला, काहीतरी सांगत होता. अज्ञान अंधकार. अनुग्रहाच्या अगोदरची जी स्थिती आहे ती कशी आहे, अंधकाराची आहे. अज्ञान आहे आमच्या ठिकाणी आणि ते अज्ञान दूर करण्यासाठी श्री गुरु काय करतात आम्हाला, हो अनुग्रह देत आहेत. कोणाला, जीवाला. कारण बिघडलाय कोण, जीव. देह बिघडायचं काय काम नाही, ते जड आहे. आणि आत्मा बिघडत नाही कारण तो चेतन आहे. तो बिघडलाय कोण, जीव बिघडलाय. जीव म्हणजे लक्षिदाभास म्हणा, चैतन्याचं प्रतिबिंब. आणि त्याला तिकडे फिरवायचं मूळ स्वरूपाकडे. हो, फिरविला घट पुढीला चरणी, हा महावाक्य ध्वनी बोंब झाला. त्याला उलट फिरवतात, तिकडे स्वस्वरूपाकडे प्रवृत्त करतात. असं गुह्य तत्वज्ञान श्री गुरुंनी पेरणी सुरू केली. ज्ञानदेव म्हणे चाडे, सद्गुरूंनी केले कोडे. माता हात ठेविला पुढे, बीजेची वाहिले. सुद्धा चिंतन आहे, ज्ञानेश्वरी पाहिली ना लक्षात. आणि ते कसं ऐकायचं आहे, बाबा त्याच्या खाली वर आला. कसं ऐकावं, की मनाच्या कानी ऐकावे. कान कोणाचा आहे, मनाचा. बोल बुद्धीच्या डोळा लिखावे. साठवाटे घ्यावे चित्ताची. चित्त साठवाटे म्हणजे साठ नोट आपल्या भाषेत. एवढं द्यायचं तेवढं घ्यायचं, चित्त द्यायचं. साठवाटे घ्यावे चित्ताची. चित्त द्यावं ते घ्यावं. बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावं, मनाच्या कानाने ऐकावं. स्वहिता ते निवविती, परिणामाते जीवविती. सुखाची वाहाविती लाखोली जीवा. सुखाची लाखोली, करोड अनंत प्रकारचं सुख तुमच्या पदार्थ. ठिकाण माहीत झालं आम्हाला भगवंत कुठे आहे. तैसा हृदयामध्ये रामू, आस्था सर्व सुखाचा आराम. का भ्रांत शेकामू विषया. पैसा म्हणजे कसा, वाच्या बाबा, पैसा म्हणजे कसा. पाहे दूध पवित्राने गोड, पाशे त्वचेचे पदराड. परिते भेरुनी गोचीड अशुद्ध काही. कशाचा दृष्टांत दिलाय, गोचिड. गाईच्या काशेतला कोण गोचिड आहे, गोचिड गोचिड आहे का कोण दुसरा गोचिड आहे. गोचिड कोणाला म्हटले, आपल्याला परत शब्द येतोय का. मी गोचिडे घ्यायला दूध द्यायला. दूध आणि गोचिड किती अंतर आहे, पाशे त्वचेची पदराड. पण पागल दूध पित नाही, रक्त पिते. मी आणि माझं पी रक्त मग. दुसरा दृष्टांत एकांना आहे भाग. का कमलकंदानी दर्दुली, नांद लोक एकेची घरी. परी परागोशी विजय भ्रमरी, जवळीला चिखलूची मुली. काय गोळ्या वाचता वाचता आनंद. ते दर्दुरी कुणाला म्हटलं, दर्दुरी मी बेडू. बेडू कुणाला म्हटलं, बेडका. मला बेडका कमळाच्या बुडात राहतो, चिकन खातो पागल. आणि भ्रमण राम राहतो, मध खाऊन जातो. एवढा तर तो येडा आहे, एवढा तर पागल आहे बेडका. बेडू कुणाला म्हटलं, काय नाही गोव्याचं पाठ आहे. बेडू गोचिड. देवाच्या परीवरी लोहिया ऋतुल्या हाती सहस्रवरी. पुढे वती बैसोनी उपवास करी. का दरिद्रीची याच्या दरिद्र्या भिकारड्या भंगार माणसा, तुझ्या बुडाखाली हजार मोहऱ्याचा हंडा पुरलाय आणि त्याच्यावर बसून उपवास करतोय. असा दरिद्री कोणाला म्हटलं, नदी नाकाची देवता कोणती, तिला दंड का नदी आहे म्हणे. असं मोकळ्या ढाकात बोलणं असं काय चुकलं तर दुरुस्त होतं ना. म्हणजे
हे दरिद्री माणूस कोण आहे, बेडूक कोण आहे, गोचिड कोण आहे. आणि जसं त्या दरिद्राला माहित नाही म्हणून उपास करते वर बसून भीक मागत बसले तिथे. मला एवढं देता का, मला एवढं देता का, मला एवढं देता का, एवढं भिकारी ज्याच्या पोडाखाली हजारो मोहरांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा आहे पण माहित नाही ते भिकारी, ते आम्ही. जे बेडूक हो खाली कमळामध्ये मध आहे पण खाता येत नाही, चिकूल खातय ते आम्ही. गाईच्या काशेमध्ये दूध आहे पिता येत नाही, रक्त पिते गोचिड ते आम्ही. जसा गाईच्या काशेमध्ये दूध आहे, जसं कमळामध्ये मकरंद आहे, जसं बुडाखाली सोन्याच्या भरलेला हंडा आहे, पैसा वाचा आता ते म्हणावं की आता शेतात तैसा हृदयामध्ये मी रामू. तसा त्या बुडाखालच्या सोन्यासारखा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतशी कामू विषयापरी. अरे पागल मूर्ख माणसा, तसा त्याप्रमाणे तुझ्या हृदयात राम मी आहे. का बरं बाहेर फिरायला लागला, विषयाच्या मागे लागायला लागला. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्यांनी सुखी होईल आणि यांनी सुखी होईल असं तुला का वाटायला लागलंय. तैसा हृदया तैसा तैसा कैसा वरच्या 3 ओव्या. तैसा एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. हा बुद्धिस्मरे नाही, बुद्धिस्पुरे. बुद्धिस्पुरे अहर्निशी ती वस्तू गामी. काय ठिकाण सांगितले, कुठे आहे तो भगवंत, कुठे आहे भगवंत, कुठे सांगितला, हृदयात सांगितला. काल सांगितलं काही तो संपुष्ट हे हृदय पेटी. आपण ते जोडल्यानंतर सांगितला. आधी भगवंत कळायच्या आधी मी हृदयात आहे, कळाल्यानंतर मी हृदयात आहे का फक्त कळाल्यानंतरच हृदयात आहे तो? अगोदर पासूनच आहे की नाही? मग आता कळायचं बाकी राहिले का आणायचं बाकी राहिलंय? कळायचं बाकी राहिला. एवढं श्रीगुरूंचं काम आहे, लक्षात. आधीच आहे देव. देव तुमच्यापासून वेगळा आहे का तुम्हीच देव आहे? आणि याचा अनुभव यायचा आहे. कळणं परोक्ष आहे, अनुभव घेणं अपरोक्ष आहे. अपरोक्ष तिकडे जायचं आहे. एवढे सामर्थ्यवान आम्ही आहोत पण काय करावं युक्ती नाही, काय करावं ते माहित नाही. कुणी सांगे ना मला, आम्ही एवढे सामर्थ्यवान आहोत. आम्ही राजविद्या राजगुह्य याचे अधिकारी आहोत. आम्ही सुख स्वरूप आहोत, सुखाचे अधिकारी आहोत. दुःखात पडलो आम्ही आज्ञा. मग आता सर्वांच्या हृदयदेशी किंवा तैसा हृदयामध्ये हो किंवा एरवी तरी सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या हृदयात भगवंत असताना अज्ञान का बरं? भगवंताच्या ठिकाणी अज्ञान राहू शकतं का? बोलत राहा, याचा निकाल लागला. तुमच्या देव आहे, हृदयामध्ये देव आहे सांगितलं, हे कळालं. सर्वांच्या ठिकाणी. मग अज्ञान आणि देव एकत्र राहतो का? अनुग्रहाची प्रक्रिया चालली नाही का? लक्षात द्या, काय चाललंय ते कळावं. अनुग्रह देतात म्हणजे काय करतात नेमकं काय? अज्ञान आणि देव एकत्र राहतो का? देवासमोर अज्ञान टिकेल का? आणि तरी मी तुमच्या अंतःकरणात अज्ञानाचं आवरण आहे. हे कसं काय? ज्ञान असल्याचं माहिती नाही. बरं ठीक आहे, हरकत नाही, बरोबर. हे जे देवाचं असणं आहे, हे जे देवाचं असणं आहे सर्वांच्या हृदयामध्ये. सर्वांच्या हृदयातच आहे का सर्व देहात आहे? सर्व देहात आहे का सर्व जगात आहे? सर्व जगात आहे का त्रिभुवनात आहे? सर्वांच्या ठिकाणी. हृदयातच का सांगितलं? हृदयातच का निर्देश केला? प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. आम्ही श्री गुरु भेटले, बातमा भेटला किंवा असलं विचार तेवढे असले कुठले तुला पडतो प्रश्न सारखे पडतात. यात त्याला काय? हृदयातच का बरं? हृदयातच का बरं निर्देश केला? तिथंच देव सगळीकडे सर्वत्र आहे. सर्वत्र सर्व देही जया करिताही धातू नाही, विश्वात्मक तू पाही चैतन्य. तुम्ही सांगता आणि तुला सांगता हृदयात आहे.
डोळ्यात काबरा सांगितलं नाही, कानात काबरा सांगितलं नाही, हातात काबरा सांगितलं नाही, पायात काबरा सांगितलं नाही. असं उलट पालट चिंतन झालं पाहिजे. आपण मला तेवढ्या मानल्या नाही तर मेळ बसतो आपला. साधू संतांना असे प्रश्न विचारले, आनंद होतो त्यांना. मला सगळे केव्हा मी फोन करत जा, तुला जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा मला लय आनंद झाला. पण पहिले सांगायचे कशाला विचार, असले प्रश्न विचारतो. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जिज्ञासा असं आहे, याची काहीतरी लक्षात येत आहे याच्या, आणि त्याला सुटलं नाही की प्रश्न विचार. तर असं बोलायला प्रश्न विचारायला कधी भेट नाही करायच्या. आणि श्रीगुरु भेटल्यानंतर तर अजिबात नाही. इतर ठिकाणी काय विचार, डॉक्टरकडे जाऊन रोगाविषयी काहीच बोलू नये, रोगच लपवा. आता ह्या काय शांतपणा आहे का मूर्खपणा आहे? वकिलाकडे जाऊन भांड्यातच सांगू नये. का आला होता? काय नाही, सहज आला होता. डॉक्टरने विचार का आला होता? काय नाही. सहज कोण जाते का त्याच्याकडे? ते बॅड नाही म्हणून तिथे गेला, ते दाखवता कुठे उठलंय ते काढते ना काय करायचं ते. रोग का भरला का? तसं श्रीगुरूंच्या समोर भेटल्यानंतर भवरोग जो आहे मांडावा, असा आहे. बघा हे गेलं पाहिजे, हे माझं कोड पिटलं पाहिजे, हे कोड आहे माझं. देहबुद्धी जाईना, देव कळेना, मी कळेना, स्वरूप कळेना. शास्त्र तर असं सांगते, ओव्या तर अशा सांगते, माझा मेळ बसेना. मेळ बसवून देता का? नव्हे द्यास तुम्ही. अधर्म तुमचा. हो, गीतेमध्ये सांगतो धर्म तुमचा. भक्ताला गीतेची भेट, गीता रूपाची भेट करून देणं हा धर्म आहे तुमचा. म्हणून साधू संतांना निर्देश केला पाहिजे. आपला प्रश्न होता हृदयातच का म्हणून निर्देश केला? कारण हृदयाच्या ठिकाणी, हृदय म्हणजे अंतःकरण, अंतःकरणाच्या ठिकाणी कळण्याची सामुग्री तिथे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार कुठे आहे? अंतःकरणाचे परिणाम ह्या वृत्त्या तिथे आहे. अंतःकरणाचे परिणाम आहेत हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. सर्व संकल्प विकल्प मनामध्ये, सर्व मनाच्या द्वारे बुद्धीला कळतं, बुद्धीच्या द्वारे जीवाला कळतं. सर्वाचा ध्यास चित्त घेतं, सर्वाचा आकार अहंकार धारण करतो. ही कळण्याची सामग्री कुठे आहे? हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये. आणि म्हणून निर्देश केला तैसा हृदयामध्ये मी राहू. आता हृदय हे आपुले सपाळून या हृदय अंतःकरण शुद्ध करा. देह शुद्ध नाही करायचं सांगितलं, अंतःकरण शुद्ध करायचं सांगितलं. मनोबुद्धी चित्त अहंकार शुद्ध करायचं सांगितलं. जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षिते. श्री गुरूंचं स्तवन त्याने सांगितलं. म्हणून हृदयाकडे निर्देश केलेले, म्हणून अंतःकरणाकडे निर्देश, आणि म्हणून बोधाची भूमिका आहे. आणि प्रतिबिंब मी तिथेच पडलेलं आहे. प्रतिबिंब हातात मध्ये नाही पडलं, पण प्रतिबिंब अंतःकरण, बुद्धी अधिष्ठान अंतःकरणामध्ये पडलेलं आहे. बुद्धी उपाधीमध्ये पडलेलं आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. हे बाकी सगळे मलिन आहे, तिथे नाही पडू शकत. आणि तिथे अनुग्रह झाला पाहिजे, जिथे प्रतिबिंब आहे, जिथे जीवत्वाचा उदय झाले, जे बीज रूप आहे, तिथे निर्देश केलेला. म्हणून आणि मग तिथे देवत्व आहे. आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो, तिथे आहे, तिथे देव आहे, देव आहे, देव आहे, शोधून पाहे हृदय मंदिरे. तिथे आहे, मग तिथे अज्ञान आणि देव एकत्र राहतात का? दुसरा मुद्दा बोलत चाल. अज्ञान आणि देव एकत्र राहतात का? नाही राहतात. इंधन आणि अग्नी एकत्र राहतं का? नाही राहता. अज्ञानाला आधार, कोणाच्या आधाराने अज्ञान जगतं? देवाच्या, सामान्य देवाच्याच आधाराने अज्ञान आहे. माया कोणाच्या आधारावर आहे? परमात्म्याच्या. आणि ज्ञान कोणाच्या आधारावर आहे? परमात्म्याच्या. दोन्ही विज्ञान बी त्याच्याच आधारावर आणि अज्ञान बी त्याच्याच आधारावर. जर परमात्म्याचा आधार नसेल तर अज्ञान कसं जगेल? पण कोणत्या परमात्म्याच्या? लक्षात घ्या. आता थोडे शास्त्र सांगायला लागेल मला तुम्हाला. कल्पित, विशेष आणि सामान्य. कल्पित आहे ते दिसणारी उपाधी आहे. कल्पिताला घालवण्यासाठी विशेष आणावा लागतो, आणि विशेष हे कल्पिताच्या विरुद्ध आहे. कल्पिताचा आणि विशेषाचा विरोध आहे. विशेषत्वात आला की कल्पित राहत नाही. अज्ञान घालवण्यासाठी विशेष ज्ञान श्री गुरुला प्रदान करावं लागतं. परमात्मा विशेषत्वात आणावा लागतो.
अगोदर कसा आहे परमात्मा? सामान्य आहे. आता आहे सर्वच आहे, पण कसं आहे? सामान्य आहे. आणि सामान्य स्वरूपात असलेला परमात्मा अज्ञानाला बी विरोध करत नाही, ज्ञानाला बी विरोध करत नाही. म्हणून सामान्य देव, सामान्य परमात्मा आणि अज्ञान एकत्र राहतात असा कसा. मग आता श्री गुरु काय करतात? सामान्य असलेला परमात्मा, अनुग्रहाची प्रक्रिया चालली, नीट लक्ष द्या. परोक्षात निघालं पण कळू देत, नंतर अपरोक्षासाठी महाराज आहे तिकडे, ते करून देतील. ज्याला ज्याला भूक लागली असेल त्याला, ज्याला ज्याला पाहिजे असेल त्याला, नाहीतर तुमचं तुम्ही पहा. सामान्याचा विशेषत्वात आणणं आणि पुन्हा विशेषत्वातला सामान्यात घेऊन जाणं, श्री गुरूंच्या दोन मुख्य भूमिका आहेत. लक्षात. श्री गुरूंची कर्तव्य जी 5 प्रकारचे आहेत, हो, त्याचा आता चिंतन नाही झाला, परत कधी योग आला पाहू आपण. 5 प्रकारचे जे भेद आहेत, हो, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, 5 प्रकारचे भेद आहेत. आणि ते भेद कसं निरसन करायचं? तर वेळ कमी आहे आपल्याकडे, जेवढं होतंय तेवढं. मला जेवढं आता हे दोघांचं गुरु शिष्याचं मिलन झालंय आणि अनुग्रहाचं चिंतन सुरू झालं. अनुग्रह होतो म्हणजे नेमकं काय होतं त्याचं चिंतन चालू आहे. काय अनुग्रह करतात? असलेला देव प्रगट करतात. मग देव आहे तो कसा आहे? तर सामान्य स्थितीत आहे. मग सामान्य आणि विशेष म्हणजे काय? आपल्याला व्यवहाराच्या दृष्टांत पाहायला लागतील. दुधामध्ये तूप आहे की नाही? श्रीपाद दुधामध्ये तूप आहे की नाही? मग आता दूध दिलं तर द्याल का मला पटकन काढून? दुधात तूप आहे पण सामान्य आहे. आणि विशेषत आणण्यासाठी काय करावं लागेल? प्रक्रिया करावी लागेल. ती प्रक्रिया आम्हाला नाही, आमच्या हातात दिलं तर आम्ही हायबी म्हणणार आणि काढता येत नाही म्हणणार. आम्हाला नाही जमत. तुमच्या हातात दिलं तर थांबा, थोडा वेळ थांबा, घाई करू नका, लगेच आजच्या आज नाही, थोडं थांबा, जरा तापवावं लागेल, त्याला काय काय करावं लागेल. त्या तापवण्याची बी रीत आहे, एकदम उतू जाईपर्यंत नाही. त्याचं काय ते तुम्हाला ते माहिती त्याचं बरोबर सगळं गणित. पुन्हा ते मंथन आहे, नाही मंथुनी नवनीता हरिपाठ पाठ आहे आम्हाला. कधी केलं का मंथन? कधी रवी फिरवले का तुमची तुम्ही? काय माहिती तारा घुसळायचं माहित आहे, ते लोक हे दही घुसळायचं म्हणजे हे कोण घुसळायचं? हे चालू आहे घुसळणं, लक्ष देणं. आम्ही मंथन चालू आहे. मंथुनी हरिपाठ पाठ आहे. मंथुनी नवनीता तैसा घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग नको जाऊ कथेला तो हे घुसळण कर. काय हाताशी येईल? एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गमा न घाली पण काय होईल? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला विंदाट हरी दिशे, असं होईल तुझं. दुसऱ्याला आपण तुझा खेळ मिटवलाय पण तुझं कळलं त्याला काय कळलं काय करा भरला विंदाट हरी झालं की बाबा सगळं जाय ना पुढे. नुसतं वाचणं म्हणूनच दणका चाललाय. प्रगट आहे म्हणणं, प्रगट आहे वाचणं. भुयाचं काय करायचं? एखाद्या भावाला पाय धरून विचारलं का काय हे काय आहे? भरला करतात हरी दिशे काय म्हणतो नवनीता कैसा घे आनंदा काय कार्यात्मा जीव शिवा. पैसे घेऊन जातो आमच्यात येऊन वर्गणी काढून देतो आम्ही तुम्हाला पैसे. पण सांगायचं आम्हाला तुझं गाणं ऐकून बसो का? चहा पाचता विचारा की प्रश्न एवढं सांगा. विचारायचा अधिकार आहे की नाही महाराजांना आपल्याला? हे सांगायसाठी महाराज बोलवले का तुम्हाला हसायसाठी महाराज बोलवले? आपल्या घरी हसा की बिताडाकडे तोंड करून कोण नाही म्हणते तुम्हाला? टीव्ही ठेवलाय की बिताडाला लटकून त्याच्याकडे बघून हसा की हसवायला ठेवलंय ना ते. हसायला महाराज कशाला पाहिजे? काही नाही. होईल सांगायला महाराज पाहिजे. महाराज या शब्दाचाच अर्थ आहे. ज्याच्याकडे महाराज आहे, राज ज्याच्याकडे महा आहे, महाव्यापक असणारा राज आहे तो महाराज आहे. नुसताच महाराज कशाला? सांग की हे आम्हाला जीवशिवाचा ऐक्य कसा असतो? एक हरी आत्मा जीव शिव कसं मंथन करावं? मंथुनी नवनीता तैसा घे अनंता. आम्हाला सांग की एवढं. भरला गणला हरी दिसे कसा पाहावा आम्ही? आम्हाला हरी मूर्तीशिवाय दिसे ना दुसरा. आणि तुझं सांगतो भरला गणला हरी दिसे. हा अनुभव कधी येणार आम्हाला? असं हाताला भांडू नका, पण विनंती करून विचारू शकता ना. एवढं सांगताय का आम्हाला? आणि ते मी म्हटलं मला येत नाही. ठीक आहे, जे आहे त्याला पण येत नसेल तर कुठून सांगा. नाही ठीक आहे, नाही पण ज्याला येत असेल ते सांगेल ना तुम्हाला.
किंवा एखाद्याचा पत्ता दे की सुधीर महाराज जातात मला त्यांच्याकडे आहे तुम्ही जा, असं कोणतरी सांगेल ना तुम्हाला, कुठला तरी पत्ता देईल ना. इथल्या लोकल डॉक्टरला एखादा आजार बरा होत नसेल तर डॉक्टर काय करतो, चिठ्ठी देतो लाखाला वाटत तिथं स्पेशलिस्ट जावं, माझं एवढे होतं, मला तेवढं इंजेक्शन द्यायचं काम आहे, इथपर्यंत जावा तुम्ही अम्ब्युलन्स करून, तिकडे ऑपरेशन करून, तिकडे स्पेशलिस्ट, हरकत नाही, मार्गाला लागला. असे प्रश्न पडले. ज्ञानदेवा गुणी संगती सज्जनी पुढे दिसला का हरी विशेषणी काय करणार हरिपटपाट करून म्हणून मराठी पाळी ज्ञानदेवा नाम रामकृष्ण कथा केले जसे दिशा आत्माराम, कुठले 10 दिशाला आत्माराम परिणाम आहे चिंतन आहे बाबा. काय हरिपाठ आहे का लय फोड चिंतन आहे हरिपाठ जर पाहायला लागला. हा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान दिसला का, माझ्या घाटात दिसला नाही, ह्याच्या घाटात कवा दिसावं मला, यांच्या घाटात कवा कळावं मला, कधी वेळ बसायचं मला यांच्या घाटात. भावा वेळ संपला काय करू, सामान्य विशेष करते उद्या घेऊया, उद्या घेऊया काय नाही. एवढं लक्षात ठेवा आज काय काय सांगितलं. आज काहीच अवघड नव्हतं, आज सगळं सोपं होतं बरं का. इतिहासाचा भूगोलाचा पेपर होता आजचा. हा एवढा आता उद्या मी विचारेल बरं का अनुभव कशाला म्हणतात ते काय काय. आज ओव्याच भावनेचे ओव्या जास्त आले काय असं ओव्या नुसतं अजून मला सांगतं घ्या 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 पण काय नुसते ओव्या म्हणत थांबू आपण अनुभव. आता सामान्य विशेष आणि कल्पित हे सूत्र आपल्याला उद्या पाहायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. कसं सामान्य काय आहे, विशेष काय आहे आणि कल्पित काय आहे, कोणाकोणाचा विरोध आहे आणि कोण कुणाला साधक आहे, कोण कुणाला बाधक आहे. सामान्यातलं विशेष आणण्यासाठी काय करावं लागतं, विशेषत्वात असलेला परमात्मा काय करतो प्रगट झाल्यानंतर, आणि सामान्यत्वात असलेला परमात्मा काय करतो, असं चिंतन आपण उद्या घेऊ. उद्या एवढा विषय झाला की काय झालं, अनुग्रहापर्यंत प्रबोधापर्यंत भूमिका आपल्याला पोहोचवायचे. आणि हे जे संतांनी सांगितलेली जी प्रमाण आहे त्यांच्या अनुभवाला आपला अनुभव टच झाला. साधू संतांना जो अनुभव आला तोच आजही तुम्हाला जसाच्या तसा येतोय. माऊलीना जो अनुभव आला तोच तुम्हाला येणार आहे. तुकोबारायला जो आला तोच तुम्हाला येणार आहे. सर्व सर्व साधू संतांना जो अनुभव आला तो तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यांच्या मुखातून जे उद्गार निघाले तसेच्या तसे उद्गार तुमच्या मुखातून निघाले. जन्म आल्याचे फळ जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील नाही. माझी जन्म आलो फळ झाले साक्षी, तुम्ही सांभाळलेले खंती भय निरस, तुम्ही सांभाळलेले संती भय निरस लेखन कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे आता काळ करू न शके बळ, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. असं तुकोबा अंतिम तो बोल. आता काळाचा काय संबंध नाही माझा. ह्या अनुभवापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुमचा अधिकार आहे, सामुग्री आहे तुमच्या ठिकाणी. इकडं तिकडं वापरायचं काय कारण चांगदेवांचं मुक्ताबाईचं अनुभवायचं चांगलं बरं का. आणि तेच आपलं मी करून घ्यायचं आहे. चांगदेवाच्या वारीत राहून आपण विद्या भूमिकेला पात्र व्हायचं आहे. 65 अशी ऐकायची. त्याला झालं, त्याला मिळालं ना आम्हाला काय झालंय, आम्हाला काय का बरं नाही मिळालंय. असं भांडण करावं साधू संतांशी, असं भांडण करावं देवाशी. काय पांडुरंगा का बा विठ्ठला काय घोडं मारलंय आम्ही, बाकीच्या सगळ्याचं नीट केलं, माझंच काय बरं, माझंच काय झालं तुला वावडं ठरलं. 5 साधू संतांचं भांडण कसं आहे देवाबरोबर. का बा विठ्ठला काय झालं तुला, मीच कुठे कमी पडलो, माझ्यात काय कमी दिसलं. भांडण जायत नाही ना आम्ही देवाकडे, भांडणारच लागतो देवा. जनाबाई हे दिले शिव्या झाली, विट्या तुझी राग रणकी झाली. त्या शिव्या उद्या मी पाहू, मला आठवण करून द्या शिव्या, लक्षात ठेवा पक्क्या शिव्या लक्षात राहतील आपल्या, माझ्या बी तुमच्या. असं स्वस्ती श्री वटेशू जो लपो निजगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला करी. आता लपलेला आहे ना त्याला प्रगट करायचा आता आपल्याला उद्या. जो लपो निजगदा भासू प्रगटे तव तव न दिशे लपे जव जव आभाषे प्रगटे ना लपाला असे न खोबता बहु जव जव होये तव तव काहीच बोले काही न होऊन आहे अवघा शिरो.
अशी चांगली पासून वृत्ती पूजा करण्याचा आपण प्रयत्न करू. माझ्या अर्थमताप्रमाणे तुमच्या सहकार्याने झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करू. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान